नमस्कार मित्रांनो, विदर्भ आयसच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहतो की कौटिल्य मासिक नेमकं काय आहे आणि हे कौटिल्य मासिक नेमकं आपण का वाचावं, थोडं यामध्ये जो आपला प्रश्न आहे हा या ठिकाणी थोडं जाणून घ्या। आता नेमकं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 पासून ही वर्णनात्मक पद्धतीने होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आतापर्यंत जी ही परीक्षा व्हायची तर ती ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने व्हायची। त्या कारणानं मुळात आपण जे चालू घडामोडी वाचायचो तर ते ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून वाचायचो। मग पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्ही पद्धतीला आपल्याला ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनेच होतं। मग पूर्व परीक्षेला आपण ज्या पद्धतीने चालू घडामोडी वाचतो किंवा ज्या पद्धतीने आपण त्याचा दृष्टिकोन होता आपला, तोच दृष्टिकोन आपल्याला मुख्य परीक्षेला पण असायचा। परंतु आता ही परीक्षा वर्णनात्मक झाल्या कारणाने आता आपल्याला पूर्व परीक्षेला तर ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने चालू घडामोडी वाचायचे आहेत, परंतु मुख्य परीक्षेला मात्र आपल्याला थोडं कन्सेप्च्युअल बेस वाचायचं आहे किंवा वेगवेगळ्या डायमेन्शन्सनी त्या घडामोडीकडे बघायचं आहे। मग यासाठी आपल्याला विदर्भ आयस अकॅडमीच्या वतीनं प्रसिद्ध होणारं हे मासिक, ज्याला आपण कौटिल्य मासिक आहे, जे वर्णनात्मक पद्धतीसाठी अत्यंत उपयुक्त असं मासिक आहे। मग याच्यामध्ये आपण तेच पाहणार आहोत की हे नेमकं काय आहे आणि हे आपण कसं आणि का वाचावं त्याच्याबद्दल आपण थोडं यामध्ये डिस्कस करणार आहोत। तर मग आपल्या सगळ्यांना एक प्रश्न नेहमी पडलेला असेल की चालू घडामोडी मग मुख्य परीक्षेला आपल्याला लिंक करावं लागतं, मग हे लिंकिंग कसं किंवा काय त्याबद्दल थोडी प्रश्न जे आहेत ते आपण थोडं समजून घेऊया, ठीक आहे। तरी आपले काही प्रश्न आहेत, तत्पूर्वी आपण एक थोडं बघूया की विदर्भ आयस अकॅडमीच्या वतीनं आणणाऱ्या जे काही 2025 ची राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे त्या अनुषंगानं रिव्हिजनची एक बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे, सिंहावलोकन 2.0, ज्यामध्ये आपल्याला विदर्भ आयस अकॅडमीच्या सर्व महत्त्वाच्या फॅकल्टीज आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत, रिव्हिजन घेणार आहेत। या ठिकाणी सर्व विषयांची रिव्हिजन या ठिकाणी होते आपल्याला। तर यामध्ये ही बॅच नक्की फास्ट ट्रॅक बॅच आहे, नक्की आपण ती जॉईन करावी, आपल्याला पूर्व परीक्षेला नक्की याचा फायदा होणार आहे। मग आपण पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला मुख्य परीक्षेचा प्रश्न येणार, तो सुद्धा विदर्भ आयस अकॅडमी आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने सोडून देणार आहे, ठीक आहे। तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी जी आपली 28 सप्टेंबर 2025 ला होणारी परीक्षा आहे त्याच्यासाठी ही टार्गेट बेस एक बॅच आहे, नक्की तिला आपण जॉईन केलं पाहिजे। ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, दोन्ही पण याच्यामध्ये आपल्याला मोडमध्ये पाहता येणार आहे ही बॅच, ठीक आहे। तर त्यामध्ये आपण सुरुवात करूया। तर यामध्ये आपल्याला माहिती मूल्यांकन सुद्धा बॅच आहे की ज्याच्यामध्ये आपली संपूर्ण रिव्हिजन झाली की त्याच्यावरती टेस्ट पण घेतले जाते आणि टेस्टच्या माध्यमातून मूल्यांकन केलं जातं। विशेष म्हणजे त्यामध्ये आपल्याला मेंटोरिंग केलं जातं, जे सगळ्या फॅकल्टीज आहेत या फॅकल्टीज स्वतः 1 to 1 सगळ्यांना मेंटोरिंग करतात आणि या बॅचमध्ये अशी बॅच आहे। तर ती साधारण अजूनही 20 एप्रिलपासून वगैरे किंवा यानंतर थोडं सुरू होण्याच्या याच्यामध्ये तयारीमध्ये आहे। तर नक्की या बॅचबद्दल सुद्धा आपण लक्षात असलं पाहिजे, तर जी 2025 साठीच असणार आहे। तर आपण आता आपल्या विषयावरती येऊयात। आता मुख्यतः आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपला जो अभ्यासक्रम आहे MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम। आता या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे विषय आहेत, जसे पूर्वी मुख्य परीक्षेला असायचे तसेच विषय आहेत, त्यामध्ये आपण समजूया। विज्ञान आणि तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान हा एक विषय। त्यानंतर यानंतर येणार आपल्याकडे राज्यशास्त्र व्यवस्था, जो GS1 मध्ये आहे, राज्य व्यवस्था, अर्थव्यवस्था, भूगोल, त्यानंतर अंतर्गत सुरक्षा, त्यासोबतच आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंध, त्यानंतर आपल्याला संरक्षण, व्यापार, पायाभूत सुविधा,
असे काही महत्त्वाचे विषय यामध्ये अंतर्भूत आहेत। तर आता विज्ञान याबद्दल बरेचदा आपल्याला अडचण येत असतं। ह्या सगळ्याच विषयांच्या बाबत हे विषय जरी आपल्याला दिलेले असले यामध्ये, मग आपण याचा बेस सगळा करतो किंवा ट्रॅडिशनली आपण याचा अभ्यास करतो, परंतु या सगळ्या विषयांना आपल्याला चालू घडामोडीचा टच द्यावा लागतो, त्याला लिंक करावं लागतं। मग खरी गफलत आपली इथे होते की आपण या विषयांना लिंक कसं करावं। मग हेच जो प्रश्न आहे आपला, हा जो प्रश्न आहे हा लिंक करण्याचा, तो आपण नेमका कसा करावा याचं उत्तर म्हणजे आपल्याला कौटिल्यमध्ये मिळतं। बघा, कौटिल्य मासिकामध्ये उत्तर तुम्हाला मिळतं। म्हणजे याचा अर्थ कौटिल्य मासिकामध्ये चालू घडामोडी कोणत्या ॲस्पेक्टने आपण त्याच्याकडे बघावं। मग समजा राजकीय घडामोडी असतील, मग राज्य व्यवस्थेमध्ये आपल्याला सिलेबसमध्ये दिल्या ज्या ज्या गोष्टी, साधं आपण एक उदाहरण घेऊया। तामिळनाडूचं उदाहरण आहे बघा, तामिळनाडूमध्ये राज्यपाल यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला। तर हा निर्णय नेमका राज्यपालाचे अधिकार काय आहेत आणि यामध्ये जे घटनात्मक सरकार असेल स्टेटचं, त्याच्याबद्दलचे काय निर्णय आहेत किंवा त्याबद्दल आपल्याला कशा पद्धतीने लिंक करता येईल हे आपल्याला कौटिल्य मासिकामध्ये पाहायला मिळतं। त्यामध्ये मग यावरती प्रश्न आपल्याला फ्रेम झालेले दिसून येतात की नेमकं मग करंट अफेअर रिलेटेड आपल्याला प्रश्न यामध्ये विचारले जातात। म्हणून हे आपल्याला थोडं लिंक कसं करावं, कोणत्या पद्धतीने करावं हे आपल्याला या कौटिल्य मासिकामध्ये अत्यंत उपयुक्त आणि चांगल्या पद्धतीने समजून सांगण्यात आलेलं आहे। प्रत्येक सब्जेक्ट त्याच्यामध्ये कव्हर करण्यात आले आहे, बरेचसे महत्त्वाचे सब्जेक्ट। त्यानंतर एक वैशिष्ट्य एक असं आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की विषय तर तुम्हाला विषयानुसार आहेतच, विषयानुसार दिलेलंच आहे, परंतु यामध्ये टॉपिक झाला ना, एक टॉपिक झाला की लगेचच त्याच्यावरती मुख्य परीक्षेसाठी प्रश्न सुद्धा देण्यात आलेला आहे। परीक्षा एक सराव प्रश्न सुद्धा याच्यामध्ये देण्यात आले आहे। म्हणजे आता याने काय होतं आपलं की आपला जो काही दृष्टिकोन आहे या अभ्यासाच्या प्रतीचा किंवा परीक्षेच्या प्रतीचा, हा आपल्या याच्यामध्ये चांगला तयार होऊ शकतो। म्हणजे हे प्रश्न आपल्याला यासाठी सरावाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतील। आपल्याला मग यामध्ये हा विषय जे आपण आता बघितलेत ते विषय आणि याला लिंक करणारी गोष्ट म्हणजे चालू घडामोडी। आणि या चालू घडामोडीला याच्यामध्ये आपल्याला लिंक कसं करावं हा कौटिल्य मासिकामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून सांगण्यात आलेलं आहे। मग यामध्ये आणखी आपण उदाहरणं म्हणता येईल आपल्याला की जो आता सध्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो काही टॅरिफच्या बाबतचा निर्णय घेतला, त्याचे इम्पॅक्ट्स भारतावरती काय पडतील, किंवा मग आपल्याला सिलेबसमध्ये पॉइंट आहे इफेक्ट्स ऑफ ग्लोबलायझेशन, जागतिकीकरणाचे भारतावरील परिणाम काय। यासाठी आपल्याला ह्या मासिकामध्ये करंट बेस सांगता येईल की जागतिकीकरणावरचे सध्याचे भारतावरती काय परिणाम होत आहेत, हे अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला या कौटिल्य मासिकामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आता याच्यामध्ये जे आहे हे मार्च महिन्याचं मासिक आहे 2025चं। हे विषय आपल्याला या ठिकाणी अनुक्रमानिकेमध्ये दिलेले आहेत। तर या अनुक्रमानिकेमध्ये विभाग आहेत वेगवेगळे आणि याच्यामध्ये आर्थिक घडामोडी। आता आर्थिक घडामोडी मार्च महिन्यामध्ये, या मार्च महिन्याच्या मासिकीमध्ये साधारण जे काही बजेट आलेला होता आपला 1 फेब्रुवारीला, तो बजेट आणि आर्थिक सर्वे जो होता आपला किंवा सर्वेक्षण जे होतं इकॉनॉमिक सर्वे, तो सुद्धा याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेला आहे। तर हे या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने पाहता येईल। आता एक दुसरी गोष्ट एक अशी आहे की आपल्याला आणखी प्रश्न खूपदा असतो, असा प्रश्न असतो की मग चालू घडामोडी जे आहे तर याच्यासाठी आपण न्यूजपेपर वाचावा। न्यूजपेपर, आता हे न्यूजपेपर वाचावा, बरेच जण सांगतात की मग तुम्ही काय काय वाचलं पाहिजे, तर न्यूजपेपर वाचावा। तर मग मराठीमधून जर तयारी करतात तर मग लोकसत्ता वृत्तपत्र वाचावं, त्याच्यानंतर आपल्याला महाराष्ट्र टाइम्स मटा आपलं वृत्तपत्र वाचावं, त्याच्यानंतर सकाळ, आता सकाळ वृत्तपत्र याच्यापेक्षा सकाळच्या ज्या पुरवण्या येतात, पुरवण्या किंवा सप्लिमेंट ज्या येतात तर त्या सप्लिमेंट्स आपल्याला रविवारच्या वाचायच्या असतात। लोकसत्तामध्ये येणारी सप्लिमेंट ही रविवारची आपण वाचलीच पाहिजे। मग हे जे आपण सप्लिमेंट्स आपण वाचतो तर त्याचा नेमका आपण डायरेक्शन्स कसं ठेवावं किंवा कोणत्या पद्धतीने बघावं हे सुद्धा आपल्याला या सब्जेक्ट्स जर आले असतील रविवारच्या मासिका किंवा या साप्ताहिकामध्ये किंवा या पुरवणीमध्ये, याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला या कौटिल्य मासिकामध्ये पाहायला मिळतं। मग त्यानंतरचा एक प्रश्न आहे
मराठी विद्यार्थ्यांचा, विशेषतः हे सगळं मासिक मराठी विद्यार्थ्यांसाठी फारच उपयुक्त आहे आणि विशेषतः मराठी विद्यार्थ्यांसाठीच हे मासिक तयार करण्यात आलेलं आहे. म्हणून आपण मराठीमधून जर या परीक्षेची तयारी करत आहात तर मग चालू घडामोडीला आपल्याला हे अत्यंत उपयुक्त असं मासिक आहे. मग याच्यामध्ये एक दिसतं आपल्याला की न्यूजपेपर सांगितलं जातो, मग तो आपल्याकडे इंग्लिश न्यूजपेपर, मग त्याच्यामध्ये द हिंदू सांगितला जातो, द हिंदू. मग आता द हिंदू न्यूजपेपर इंग्लिश आहे, मग सर्वांनाच इंग्लिश वृत्तपत्र वाचताच येईल अशी गॅरंटी नाही किंवा सगळ्यांनाच ते सगळं मर्म समजेल असं नाही. त्याच्यामुळे आपण ह्या द हिंदू मधले जे काही लेख असतील ते सुद्धा आपण आर्टिकल्स यामध्ये व्यवस्थितरित्या सेट करून घेतले आहेत किंवा त्याच्यामध्ये परीक्षेच्या अनुषंगाने त्याला आपण एलॉबरेट केलेलं असतं. त्याच्यामध्ये व्यवस्थित असं संदर्भ दिलेला असतो, बॉडी दिलेली असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते निष्कर्ष सुद्धा पाहायला मिळतो आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न सुद्धा पाहायला मिळतात. तर हे द हिंदू. त्याच्यानंतर आपल्याला इंडियन एक्सप्रेस सांगितला जातो, इंडियन एक्सप्रेस सुद्धा वृत्तपत्र सांगितलं जातं. मग यांचे थोडे शब्द थोडे अवघड आहेत, काही त्याच्या लँग्वेज थोडे अवघड आहेत, त्या समजायला अवघड जातात त्याच्या किंवा मग त्यामध्ये परीक्षेच्या अनुषंगाने कसं त्याला टर्न करता येईल तर ते आपण या मासिकामध्ये व्यवस्थितरित्या करून दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला जर हे कॉपीज जर बघितल्या तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात बघा, अतिशय सुंदर पद्धतीने त्याला डिझाईन केलेलं आहे सगळं. म्हणजे हे मार्च महिन्याचं मासिक आहे आणि हे एप्रिल महिन्याचं मासिक आहे. आता नुकतंच जे येईल तर ते मे महिन्याचं मासिक येईल बघा, मे 2025चं मासिक येईल, जे आता नुकतंच तुम्हाला 5 तारखेपर्यंत 1 ते 5च्या दरम्यान आपल्याला हे मासिक उपलब्ध होऊन जातं. हार्डली 1 तारखेपर्यंतच येऊन जातं ते तसं. तर अशा पद्धतीने एप्रिलचं मासिक आहे. यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या त्या सगळ्या कव्हर याच्यामध्ये करण्यात आल्या. आता लोकपालच्या संदर्भातला काही निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता, तो आपण याच्यामध्ये कव्हर केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्याबद्दल तामिळनाडूचा खूप मोठा एक इश्यू चाललेला होता की त्यांना त्रिभाषा सूत्र त्यांना नाही पाहिजे, त्यांना 2च भाषा सूत्र पाहिजे किंवा त्यांची भाषा महत्त्वाची आहे. मग त्याला आपण कोणत्या अँगलने बघणार हे त्याच्यामध्ये आपल्याला अतिशय उत्तम पद्धतीने एलॉबरेट करून घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला एक दिसतं याच्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला विज्ञान दिनाच्या संदर्भात सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध, मग भारत श्रीलंका संबंध हे आपल्याला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने पाहायला भेटतील. भारत चीन संबंध, मग सध्याची ओढताण काय चालू आहे, मग आपण कोणत्या दृष्टीने त्याच्याकडे बघायला पाहिजे, अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल सगळं. तर असे मासिक आहे, नक्की आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि वैज्ञानिक सगळ्या घडामोडी आपण याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत, तर ज्या तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या राहणार आहेत, तर त्याकडे आपण नक्की बघितलं पाहिजे. असे मासिक आहे. त्यानंतर आपल्याला जर दिसलं हे मार्च महिन्याचं मासिक होतं, त्यानंतर हे एप्रिल महिन्याचं आणि आगामी जे मासिक आहे तर हे आत्ता येणारं मासिक ते मे महिन्याचं मासिक आहे, जे तुम्हाला हार्डली 5 तारखेपर्यंत वगैरे उपलब्ध होऊन जाणार आहे. आता याच्यामध्ये सुद्धा हे सगळ्या घडामोडी आपण कव्हर केल्या. तुम्हाला कदाचित ते ब्लर दिसत असेल, परंतु यामध्ये नक्की बघा त्याला. तुम्हाला त्याची जे त्याला म्हणून आपण डेमो जो आहे किंवा सॅम्पल कॉपी जी आहे ती आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल विदर्भ आयएएस अकॅडमीच्या. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवरती पण आपण क्लिक करून या कोर्सवरती जाऊ शकता आणि तुम्हाला ते कोर्समध्ये हार्ड कॉपी नक्की मिळणार आहे, जी की घरपोच तुम्हाला हार्ड कॉपी येते. तर अशा पद्धतीचे हे मासिक आहे, नक्की आपण त्याच्यामध्ये बघितलं पाहिजे. आता याच्यावरती या मासिकाच्या संदर्भामध्ये आपण एक कोर्स सुद्धा लॉन्च करतो आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जानेवारी महिन्यापासून तर तिथून पुढे सगळे मासिक तुम्हाला त्याच्यामध्ये व्हिडिओच्या स्वरूपात पाहायला मिळतील. एक टॉपिक मी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे, तो कोणत्या पद्धतीने आपण बघावा, मग त्याच्यावरचा प्रश्न सुद्धा, प्रत्येक टॉपिकवरचा प्रश्न आपल्याला त्या बॅचमध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओ बॅच असेल ती नक्की आपण ती सुद्धा एक जॉईन करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सुरुवातीला इनिशियल स्टेजला तुम्हाला समजायला सोपं जाईल चालू घडामोडी कोणत्या पद्धतीने बघितलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या विभागांमध्ये आपण त्याला डिवाइड केलेलं आहे. हे मासिक नक्की आपण बघायला पाहिजे. तर तुमचा जो चालू घडामोडीच्या संदर्भातला किंवा विषयांना आपण चालू घडामोडीला कसं लिंक केलं पाहिजे हा प्रश्न तुमचा तिथे सॉल्व्ह होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी थांबूया मित्रांनो. भेटू आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू, धन्यवाद.